नमस्कार, राधिकाज आर्टमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर हा सुंदर असा नेकलेस कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य याप्रमाणे स्क्वेअर शेपचे असे पॅच लागणार आहेत, नंतर ओव्हल शेपचे मोती, दोरी, जंप रिंग्स आणि 26 गेज वायर अशा प्रकारचे हँगिंग्स आता आपण बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी बॉल पिन्स आणि 3 mm चे मोती यूज करून नेहमीप्रमाणे आपण लोरियल्स तयार करून घेणार आहोत। मागच्या बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये मी लोरियल्स कसे बनवायचे हे आपल्याला दाखवलेलंच आहे। तर ह्या पद्धतीचे आता लोरियल्स वापरून आपल्याला हँगिंग बनवून घ्यायचे आहेत। हे बघा, अशी जंप रिंग ओपन करायची आणि त्यामध्ये 4 लोरियल्स मी आता घालून घेते आहे। या पद्धतीने 3 ते 4 लोरियल्स असे घालून घ्यायचे आहेत आपल्याला आणि याला खालच्या साईडने जे होल आहे त्यामधून हे जंप रिंग अशी अटॅच करून घ्यायची अशा प्रकारे। तर या पद्धतीने आपलं हे हँगिंग आता तयार आहे। अशाच प्रकारचे हँगिंग्स मी आता रेडी करून घेतलेले आहेत। हे बघा, या पद्धतीने ठीक आहे, खूप सुंदर असे हँगिंग्स तयार झालेत। आता ही जी 26 गेजची वायर आहे, ह्या वायरला एका साईडला आपल्याला अशा पद्धतीने लूप तयार करून घ्यायचा आहे। ठीक आहे, या पद्धतीने 2 ते 3 वेळा अशा पद्धतीने लूप तयार करून घेतलेला आहे आणि दुसऱ्या साईडने आपल्याला आता हे सगळे पॅचेस घालून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी मी आधी ओव्हल शेपचे 4 मोती घालून घेते, त्यानंतर एक पेंडंट आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। पुन्हा 2 मोती आणि 1 पेंडंट अशा पद्धतीने हे सगळे हँगिंग्स आपल्याला ह्याच्यामध्ये लावून घ्यायचे आहेत। ठीक आहे, तर 2 मोती आणि 1 हँगिंग या प्रकारे मी आता एक पूर्ण चोकर हा असा कंप्लीट करून घेते आहे। या पद्धतीने हे बघा, खूप सुंदर दिसतं। आता अशा प्रकारे आपली ही माळ तयार आहे। आता दुसऱ्या साईडला पण आपल्याला पुन्हा तसाच लूप तयार करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला दोरी याला अटॅच करता येईल। तर जवळपास 1.25 इंच असं अंतर सोडून आणि मी हे कट करून घेतलेलं आहे आणि असा हा लूप आपला आता तयार आहे। हे बघा, राऊंड नोज प्लायरचा यूज करून अशा पद्धतीने आपला हा चोकर आता तयार आहे। आता आपण याला दोरी लावून घेऊया। तर त्यासाठी पुन्हा एक जंप रिंग ओपन करून आणि त्यामध्ये असं ही दोरी आता आपल्याला घालून घ्यायची आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आणि ह्या चोकरचा जो लूप तयार केला होता त्यामध्ये आपल्याला हा अटॅच करून घ्यायचा आहे। आता अशाच प्रकारे दुसऱ्या साईडचा पण मी ह्या दोरीला अटॅच करून घेते। ठीक आहे, या पद्धतीने आपला चोकर तयार आहे। आता आपल्याला इयरिंग्स बनवायचे आहेत, तर त्यासाठी मी हे अशा प्रकारचे स्टड यूज केलेले आहेत आणि B7000 ग्लू। तर अशा पद्धतीने आपल्याला हा ग्लू इथे लावून आणि यावर हे इयरिंग्सचे हँगिंग असे लावून घ्यायचे आहेत। आता हा स्टड मी या ठिकाणी यूज केलेला नाही आहे, कारण हा जो पॅच आहे हा छोटा असल्यामुळे साईडला तो स्टड दिसेल, त्यामुळे मी दुसऱ्या प्रकारचे स्टड यूज केले। ठीक आहे, अशा प्रकारे आपला हा चोकर बनवून अगदी तयार आहे। व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।